एक अगदी मोफत. All I want is a perfect bachelor. अमोल तुला काय सांगायचं? म्हणूनच मला हे सगळं सगळ्यांसमोरच सांगावं लागतंय. माझा एक मित्र होता, आम्ही खूप चांगले मित्र आहोत, म्हणजे आत्ताही. तिने एकदा मेसेज केला मला, मी त्याला रिप्लाय दिला. तीच डोक्यात नसतं किंवा मी असं कधीच कुठल्या मुलीला बघत नाही, पण दॅट मोमेंट ऑफ टाइम माझा स्वतःचा कंट्रोल गेलेला. इंटेन्शनली नव्हतं ते, कारण आय डोंट नो, मी तसं तोच माझा खूप चांगला मित्र होता, तर ते मी कोणाला सांगणार. पण जेव्हा केव्हा होईल तेव्हा तू माफी माग, मन मोकळं कर. मन खोलून बोलल्याबद्दल धन्यवाद. प्रशांत, मी 2005 पासून अफेअर मध्ये होतो. माझ्या गर्लफ्रेंड आणि मी माझं व्यवस्थित चाललं होतं, आणि माझ्या गर्लफ्रेंडला इतका विश्वास होता की नाही, हा फक्त बोलतो, भंकस करतो कोणाची पण हा कधी कोणाबरोबर काय करू शकत नाही माझ्याशिवाय. मी जेव्हा जॉबला लागलो 2007 ला, तर असं एक वर्ष गेलं, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष एक असं आलं माझ्या जिम मधलं की मी काम करत असताना एक डाएट इव्हेंट मध्ये आमची खूपच अटॅचमेंट झाली जवळ, आणि त्या दरम्यान माझी गर्लफ्रेंड आणि मी थोडंसं भांडण, थोडंसं काहीतरी खटके उडालेले होते. मी थोडंसं फ्रस्ट्रेट होतो, आणि मी एकंदरीत माझा वेळ पूर्ण संडे सोडून मंडे टू सॅटर्डे 16 तास जिम मध्ये घालवायचो.
झालं दोघांच्या. आणि लिटरली मी त्या स्त्रीसाठी माझ्या गर्लफ्रेंडला सोडायला निघालो होतो. म्हणजे मी तिला चक्क फसवलं. ते 2-3 महिने आम्ही डेटिंग केली तिच्याबरोबर मी. आणि नंतर मला रिअलाइज झालं कुठेतरी नाही मी कुठेतरी चुकतोय. कारण की मी तिला असा हिमतीने सांगायचो की मी एक पत्नी एक वचनी राहणार आहे, की तूच आहेस मग, तू कशी पण असू दे, मग तुझ्यापेक्षा कितीही चांगली दिसली ना मला पुढे लाईफमध्ये तरी तूच एक आहेस की मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तर मी तुझ्याशी एकनिष्ठ राहणार आहे. आणि मी ती एकनिष्ठता तोडली आणि मला माहित नाही परिणाम काय होतील ते, पण मी ती चूक केली आहे. पण ते आयुष्यभर राहिलं की मी तिला चीट केलं त्या 2 महिन्यासाठी. पश्चातापाचं एक अश्रू आयुष्यभराचे पाप धुवून काढू शकतो. जेव्हा पुण्यात मी इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेस मी पप्पांना एक अट टाकली होती की मी इंजिनिअरिंग करणार, मी बी करणार. त्यांची इच्छा होती की तू डिग्री करावीस म्हणून. म्हटलं ठीक आहे मी डिग्री करणार पप्पा, पण मला बाईक हवी आहे ॲट एनी कॉस्ट, नाहीतर मग मी डिग्री नाही करणार. त्यांनी पुढचा मागचा विचार न करता बाईक घेऊन दिली. आणि तेव्हा काय जास्त बाईकवर हात साफ नव्हता बेसिकली माझा. आणि असंच म्हणजे रस्ता मोकळा दिसला मला. मी जस्ट कॉलेजवरून येत होतो. चरबी होती ना, स्टाईल मारायची होती मला. येतोय सुसाट वेगात गाडी होती. समोरून अचानक एक आजोबा रस्ता क्रॉस करत होते पौड रोडच्या इथे. आणि मला कळेच ना म्हणजे नक्की काय करायचं असतं किंवा गिअर कमी करायचा असतो किंवा हे सगळं जजमेंट माहिती नव्हतं मला. फक्त गिअर टाकायचे माहिती होते आणि ॲक्सिलेटर दाबायचं माहिती होतं. ब्रेक दाबणं किंवा हे करणं, त्या मोमेंटला जर ब्रेक दाबलं असतं तर माझं काहीतरी झालं असतं. त्या मोमेंटला मी सेल्फिश झालो थोडंसं आणि मी त्या आजोबांना उडवलं. मी तशीच गाडी पळवली. मी तेव्हा काकांकडे राहायचो ऍक्च्युली. मित्राच्या रूमवर गेलो, चिन्मयच्या रूमवर गेलो, गाडी लावली त्याच्या इथे. त्याला म्हटलं यार चिन्मय मैं मर जाएगा अभी, मुझे जेल हो जाएगा, मैं पागल हो जाएगा, मेरा कुछ नहीं होने वाला अभी मैं आई एम डिस्ट्रॉयड, टोटली डिस्ट्रॉयड. तो म्हणाला अभी 8 दिन के लिए तू पुन्हा मी दिखना भी मत. 8 दिवस मी वेड्यासारखा फिरत होतो. आणि मग मी विचार केला की आय थिंक वातावरण सगळं शांत झालंय. मी आलो. त्याच्यानंतरही महिनाभर मी त्याच फोबियामध्ये होतो. मला त्या आजोबांना पर्सनली जाऊन त्यांची माफी नाही मागता आली, हिंमतच नाही झाली. त्या आजोबांना मी आत्ता माफी मागतोय किंवा माझ्या मम्मी पप्पांपासून Please have a seat. चूक झाली आयुष्यामध्ये ती एकच
होते. आणि लिटरली जेव्हा मी त्यांना अचानक हाक मारली त्या टायमाला म्हणजे मी या 6-7 वर्षांमध्ये काय दिलं त्यांना फक्त अश्रू. All I want is a perfect bachelor. सेल्फ प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट युक्त नवीन